नेब्रास्का हा एक आहे. आणि आणखीन एक देश आहे जो चर्चेमध्ये राहिला आहे वर्ष 2026च्या जानेवारीपासून जूनपर्यंत. तसे बरेच देश चर्चेमध्ये आहेत, पण आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून जेवढे काही मोजके देश चर्चेमध्ये राहिलेत त्या दृष्टिकोनातून आपल्याला याच्यावरती चर्चा करायची आहे. मग आता वर्ष 2026 या काळात थायलंड चर्चेत राहण्याचं कारण काय आहे? तर थायलंडने 23 जानेवारी 2025 रोजी समलिंगी विवाहाला मान्यता दिलेली आहे. त्यामुळं हा देश 2025 मध्ये चर्चेत राहिलेला आहे. आणि विशेष गोष्ट काय की थायलंड हा जो देश आहे हा असा काही पहिला देश नाहीये जगातला ज्याने समलिंगी विवाहाला मान्यता दिलेली आहे. खरं तर थायलंड चर्चेत राहण्याचं कारण असं आहे की थायलंड हा पहिला आग्नेय आशियाई देश आहे ज्याने अशा पद्धतीची मान्यता दिलेली आहे. म्हणजे आग्नेय आशिया खंडातला जर पहिला देश कोणता असेल ज्याने समलिंगी विवाहाला मान्यता दिलेली आहे तर तो आहे थायलंड आहे. पण आता इतकी माहिती परीक्षेच्या दृष्टिकोनातून पुरेशी नाहीये. सरळ सेवेला वन लाईनर टाईप मध्ये प्रश्न आला तर इथपर्यंत ठीक आहे, पण ज्यावेळेस तुम्ही ग्रुप बी अँड सी यासाठी तयारी करत आहात त्यावेळेस पॅचअप मध्ये किमान तुम्हाला 2 विधानं माहीत असणं एक्सपेक्टेड असतं. जर समजा थायलंड पहिला आग्नेय आशियाई देश ठरत असेल तर मग असा आशिया खंडातला पहिला देश कोणता आहे ज्याने समलिंगी विवाहाला मान्यता दिली आहे तर तो देश आहे तैवान. आणि तैवानने वर्ष 2019 मध्ये समलिंगी विवाहाला मान्यता दिली होती का? तर वर्ष 2019 मध्ये तैवानने समलिंगी विवाहाला मान्यता दिली होती. आणि विशेष तैवान हा पहिला आशिया खंडातला देश ठरला होता ज्याने समलिंगी विवाहाला मान्यता दिली होती. मग एकूण जगाचा जर विचार केला तर जगामध्ये असा पहिला देश कोणता आहे तर पहिला देश आहे तो मात्र नेदरलँड. आणि नेदरलँडने वर्ष 2010 मध्ये समलिंगी विवाहाला मान्यता दिली होती. आणि समलिंगी विवाहाला मान्यता देणारा जर जगातला पहिल्या क्रमांकाचा देश कोणता असेल तर तो आहे नेदरलँड. आत्ता स्टील डेट असे जवळपास 34 ते 35 देश आहेत ज्यांनी समलिंगी विवाहाला मान्यता दिलेली आहे. याच्यामध्ये एकदम मोस्ट रिसेंटचं नाव सांगत असताना जर कोणत्या देशाचं सांगितलं जातं तर मोस्ट रिसेंटमध्ये अंडोरा नावाचा एक देश आहे. आणि या अंडोरा नावाच्या देशाने अशी मान्यता दिली आहे असं सांगितलं जातं. त्यामुळे सध्या थायलंड तर चर्चेत आहे, पण प्रश्न जर मल्टीलायनर आला तर आशिया आणि जगातला पहिला देश हे 2 देश मात्र लक्षात ठेवा. आशिया खंडातला पहिला देश आहे तो मात्र तैवान. आग्नेय आशिया मधला पहिला देश आहे थायलंड. आणि एकूण जागतिक लेवलवर जर विचार केला तर जागतिक लेवलवरती विचार करत असताना पहिला देश कुठला ठरतो तर तो मात्र नेदरलँड. आणि आजपर्यंत जर किती असतील असा प्रश्न कधी येणार नाही, पण अप्रॉक्स 34 ते 35 देश आहेत ज्या देशामध्ये समलिंग विवाहाला काय केलेलं आहे मान्यता दिलेली आहे. आणि त्या अनुषंगाने थायलंड देश सध्या चर्चेमध्ये राहिला होता. यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा जो देश आहे म्हणजे चर्चेत असणारा तो आहे डेन्मार्क. आणि या दृष्टिकोनातून यापूर्वी मी चर्चा केली होती तरीही आता एक आठवण करून देतो की डेन्मार्क जगातला पहिला असा देश ठरला आहे की ज्या देशाने व्यावसायिक स्तरावरती ई मिथॅनॉल प्रकल्प सुरू केला आहे. आणि ई मिथॅनॉल प्रकल्प व्यावसायिक स्तरावर सुरू करणारा जर जगातला पहिला देश कोणता ठरला असेल तर जगातला पहिला देश ठरलेला आहे तो मात्र डेन्मार्क. तसं आपण बऱ्याच निर्देशकामध्ये डेन्मार्कची चर्चा करत असतो. जसे जागतिक आनंदी अहवालाची चर्चा करत असताना कालच म्हणलं होतं की फिनलँड नंतर नंबर 2चा आनंदी असणारा देश कोणता आहे? डेन्मार्कच आहे. ठीक, तर डेन्मार्क सध्या वन लाईनर मध्ये जर आला तर एक लक्षात ठेवा, व्यावसायिक स्तरावर ई मिथेनॉल प्रकल्प सुरू करणारा जर जगातला पहिला देश कोणता असेल तर पहिला देश आहे तो मात्र डेन्मार्क. यानंतर आहे भूतान. वर्ष 2026 मध्ये 25 मध्ये चर्चेत असण्याचं कारण काय असेल तर भूतानने तिथल्या पर्यटनासाठी जे पेमेंट पद्धती आहे तर ती पर्यटनासाठीची पेमेंट पद्धती त्याने राष्ट्रीय
क्रिप्टोकरन्सी, राष्ट्रीय किंवा नॅशनल क्रिप्टोकरन्सी पर्यटन पेमेंट ही सेवा सुरू केली आहे. आणि टुरिझममध्ये कॅशलेस टुरिझम किंवा पर्यटन करता यावं यासाठी राष्ट्रीय क्रिप्टोकरन्सी पर्यटन पेमेंट ही व्यवस्था सुरू करणारा जर जगातला पहिला देश कोणता असेल, ही क्रिप्टोकरन्सी पर्यटन सेवा सुरू करणारा जर जगातला पहिला देश कोणता ठरला असेल तर तो मात्र भूतान ठरलेला आहे. आणि भूतान त्या कारणामुळे सद्यस्थितीला चर्चेत आहे का, तर भूतान या कारणामुळे चर्चेत आहे. राष्ट्रीय क्रिप्टोकरन्सी टुरिझम पेमेंट सिस्टीम चालू करणारा जगातला पहिला देश जर कोणता असेल तर तो आहे भूतान. या पेमेंट सेवेमुळे होतं काय, जे लोक भूतानमध्ये टुरिझमसाठी गेलेले आहेत त्यांना त्यांचे व्यवहार पूर्णपणे कॅशलेस करता येऊ शकतात. म्हणजे भूतानमध्ये फिरायला जात असताना खिशात पैसेच घेऊन जावे लागतात याची गरज आहे का, बिलकुल गरज नाहीये. कॅशलेस व्यवहार करता यावा यासाठी भूतानने ही सेवा सुरू केली आहे. आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये पर्यटन करता यावं यासाठी सर्व्हिस सुरू करणारा जगातला पहिला देश कोणता ठरतो, तर तो मात्र भूतान ठरतो. यानंतर स्पेन चर्चेत आहे 2025च्या पहिल्या 6 महिन्यामध्ये. आणि त्याचं कारण असं आहे की स्पेन आणि भारत या दोन देशामध्ये 2026 हे वर्ष दुहेरी वर्ष म्हणून साजरा केलं जात आहे. ड्युएल इयर म्हणून साजरा केलं जात आहे. विषय काय आहे ड्युएल इयरचा विषय, दुहेरी वर्ष म्हणून साजरा केलं जात आहे. पण कोणत्या कारणासाठी, तर भारत आणि स्पेन यांच्यामध्ये सांस्कृतिक शिवाय पर्यटन आणि AI किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रात एकमेकांना प्रोत्साहन देण्यासाठी, सांस्कृतिक, पर्यटन आणि AI या 3 क्षेत्रात एकमेकांना सहाय्य करण्यासाठी आणि एकमेकांना प्रोत्साहन देण्यासाठी वर्ष 2026 हे वर्ष भारत आणि स्पेन यांच्यामध्ये ड्युएल इयर म्हणून साजरा केलं जाणार आहे. या देशाच्या पुढे मात्र IMP करून लिहून ठेवा, कारण का मॅक्स पॉसिबिलिटी आहे ग्रुप बी ला याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळं हे एक देश लक्षात ठेवा. हे दुहेरी वर्षी ज्या 2 देशांमध्ये साजरा केलं जात आहे त्यापैकी एक स्पेन आहे आणि दुसरा कोण आहे तर तो मात्र भारत आहे. यानंतर चर्चेत असणाऱ्या देशापैकी जो पुढला देश आहे चर्चेत असणारा तो आहे युनायटेड किंगडम. युनायटेड किंगडम 2025 मध्ये चर्चेत का राहिला आहे किंवा कारण काय आहे, तर जे कुठले काय म्हणू बाबा आपण त्याला AI टूल्सचा वापर करून लैंगिक शोषण करणाऱ्या प्रतिमा तयार केल्या जातात. AI टूल्सचा वापर करून लैंगिक शोषण करणाऱ्या प्रतिमा ज्या तयार केल्या जातात, या AI टूल्सच्या वापराविरोधात कायदे आणणारा जगातला पहिला देश जर कोणता ठरला असेल तर तो आहे युनायटेड किंगडम. म्हणजे लैंगिक शोषणाच्या प्रतिमा तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या AI टूल्सच्या विरोधामध्ये जर जगामध्ये पहिल्यांदा कायदे कोणत्या देशानं आणला असेल तर जगात पहिल्यांदा असे कायदे आणणारा जर पहिला देश कोणता असेल तर तो मात्र युनायटेड किंगडम आहे. आणि या कारणामुळे युनायटेड किंगडम चर्चेमध्ये राहिलेला आहे. 2025 साली त्याने अशा प्रकारचा कायदा लॉन्च केला आहे. आणि यानंतर पुढला जो देश आहे, देश म्हणता येणार नाही, हे अमेरिकेमधलं एक राज्य आहे नेब्रास्का नावाचं. तर अमेरिकेतला हा नेब्रास्का नावाचं राज्य चर्चेत असण्याचं कारण काय आहे, याच्या पुढे सुद्धा IMP करून ठेवा. नेब्रास्काने 6 डिसेंबर या दिवशी गांधींच्या पुतळ्यांचं अनावरण केले नेब्रास्कामध्ये. पण विषय काय आहे, 6 डिसेंबर हा दिवस त्यांनी घोषित केला आहे की 6 डिसेंबर हा दिवस नेब्रास्का राज्यामध्ये गांधी स्मृती दिन म्हणून काय केला जाणार आहे, साजरा केला जाणार आहे. आणि अमेरिकेतील नेब्रास्काने 6 डिसेंबर हा दिवस गांधी स्मृती दिन म्हणून साजरा करण्यास काय केली आहे, सुरुवात केली आहे. त्यामुळं नेब्रास्का नावाचा प्रदेश किंवा राज्य जे अमेरिकेतनं बिलॉंग करतं
हेही या कारणामुळे काय झालेलं आहे, चर्चेमध्ये राहिलेलं आहे, जे आम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. एवढे देश सध्या चर्चेत आहेत. तसं तर बरेच देश चर्चेत आहेत, पण सर्वांशी आपलं घेणं देणं नाहीये. आपल्याला आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून सॉर्ट आउट करता येणं महत्वाचं आहे. नाहीतर रोज काही ना काही घटना घडत आहेत, काही ना काही कुठले ना कुठले देश कोणत्या ना कोणत्या कारणामुळे काय असणार आहेत, चर्चेत असणार आहे, पण त्यांच्याशी आपला इतका संबंध नाहीये. एवढे देश मात्र आम्हाला माहीत असणं काय आहे, तर बिलकुल गरजेचं आहे. ज्यापैकी एक आहे थायलंड, दुसरा आहे डेन्मार्क, तिसरा आहे भूतान, चौथा आहे स्पेन, पाचवा आहे युनायटेड किंगडम आणि सहावा जर कुठला असेल तर तो मात्र नेब्रास्का. थायलंड कशामुळे चर्चेत आहे? समलिंगी विवाहाला मान्यता देणारा पहिला आग्नेय आशियाई देश. तसा पहिला आशियाई देश कोणता? तैवान. आणि जगातला पहिला देश नेदरलँड. डेन्मार्क कशामुळे चर्चेत आहे? ई मिथेनॉल प्रकल्प व्यावसायिक स्तरावर सुरू करणारा जगातला पहिला देश. यानंतर भूतान. लिहून घेतलात का नाही? फक्त मला कोर पॉइंट सांगा, बस झालं. राष्ट्रीय क्रिप्टोकरन्सी पर्यटन पेमेंट सेवा सुरू करणारा जगातला, भारतातला, असं काही सांगा. जगातला पहिला देश. त्यानंतर स्पेन, युनायटेड किंगडम, नेब्रास्का. 6 डिसेंबर गांधी स्मृती दिन म्हणून साजरा केला जात आहे. या कारणामुळे एवढे देश सध्या चर्चेत आहेत का? तर एवढे देश सध्या चर्चेमध्ये राहिलेले आहेत, जे विशेषतः परीक्षेच्या दृष्टिकोनातून एवढेच देश चर्चेमध्ये निघतात. यानंतर आहेत चर्चित व्यक्ती, जे आंतरराष्ट्रीय स्तरावरचीच आहेत किंवा जागतिक स्तरावरतीच आहेत. यापैकी एक ज्या आहेत त्यापैकी एक आहेत शर्ली वॉचवे. शर्ली वॉचवे. देन सेकंड वन जर कोण असतील तर ते आहेत वाल्देसी वाल्देसी उकार्जी. आणि तिसऱ्या क्रमांकाचे जर कोण असतील वाल्देसी उकार्जी नंतर, तर नामिबियाच्या राष्ट्राध्यक्ष राहिलेल्या नेमुंतुबा नंदी नदेत वाहा. नदीत वाहा नाही, नदीत वाहा, नाहीतर नदीत वाहा म्हणतात. ठीक. हे 3 व्यक्ती जानेवारी ते जून 2025च्या दरम्यान चर्चेमध्ये राहिले आहेत. यापैकी वरले जे 2 व्यक्ती आहेत शर्ली वाल्देसी, हे आंतरराष्ट्रीय संघटनेच्या प्रमुख पदावरती गेल्यामुळं चर्चेत आहेत. त्यातला पहिला जो व्यक्ती आहे शर्ली, म्हणजे महिला, ती पहिली व्यक्ती आहे शर्ली वॉचवे. यांची नियुक्ती जर आत्ता काय म्हणून झाली असेल तर शर्ली वॉचवे यांची नियुक्ती 1 एप्रिल 2025 रोजी 1 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रकुलच्या सरचिटणीस म्हणून झालेले आहे. राष्ट्रकुलच्या सरचिटणीस पदावरती त्यांची नियुक्ती झालेली आहे. राष्ट्रकुल का महत्वाचा आहे तर याचं कारण लक्षात ठेवा. राष्ट्रकुललाच इंग्रजीमध्ये कॉमनवेल्थ हा शब्द प्रयोग केला जातो. आपण क्रीडा क्षेत्रात कॉमनवेल्थ गेम्स जे पाहतो किंवा राष्ट्रकुल गेम्स जे पाहतो ते या संघटनेचेच गेम्स आहेत. आणि या संघटनेचे जितके सदस्य राष्ट्र आहेत तितकेच क्रीडा म्हणजे स्पर्धक यामध्ये काय करतात, सहभाग घेतात. एक्झॅक्टली शर्लीमुळे आता ही गोष्ट का चर्चेत आहे. राष्ट्रकुल ही संघटना आंतरराष्ट्रीय संघटना आहे, पण या राष्ट्रकुल संघटनेचं वैशिष्ट्य असं आहे की राष्ट्रकुलचे जितके सदस्य राष्ट्र आहेत, खरं तर आता ते पूर्ण जगातल्या कोणत्याही देशासाठी ओपन आहे, बट मॅक्झिमम सदस्य असे आहेत जिथं ब्रिटिशांनी सत्ता केली होती किंवा जे देश ब्रिटिशांच्या वसाहती राहिल्या होत्या. जसं भारत ब्रिटिशांची कोण आहे, वसाहत आहे. आणि जेव्हा तुम्ही इंडियन पॉलिटिक्सचा अभ्यास करता त्यावेळेस संविधान सभेच्या अन्य कार्यामध्ये मे 1949 ची एक घटना पाहतात जिथं भारताने राष्ट्रकुलचं सदस्यत्व स्वीकारलेलं आहे. म्हणजे भारत सुद्धा राष्ट्रकुलचा कोण आहे, सदस्य आहे. आणि या राष्ट्रकुलच्या सरचिटणीस पदावरती ते गेले आहेत.
आणि राष्ट्रकुलचं वैशिष्ट्य काय आहे, तर राष्ट्रकुलची स्थापना झाली होती 26 एप्रिल 1949ला. आणि भारत याचा सदस्य कधी बनलाय, तर भारत याचा सदस्य बनलेला आहे मे 1949ला. म्हणजे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतरच या राष्ट्रकुलची स्थापना झाली होती. आणि स्टील डेट राष्ट्रकुलचे सदस्य राष्ट्र किती असतील, तर एकूण 56 देश आहेत जे राष्ट्रकुलचे सदस्य राष्ट्र आहेत. आणि 56 पैकी बहुतांश देश असे देश आहेत जे ब्रिटिशांची वसाहत राहिली होती. आणि या 56 देशापैकी एकदम रिसेंटचे सदस्य कोण असतील जे राष्ट्रकुलचे सदस्य झालेत, तर ते 2022 मध्ये गॅबॉन नावाचं एक शहर आहे, देश आहे. हा गॅबॉन नावाचा देश या राष्ट्रकुलचा काय झालेला आहे, सदस्य झालेला आहे. आणि या 56 देशाच्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या सरचिटणीस किंवा प्रमुख पदावरती ज्या व्यक्तीची नियुक्ती झाली ते आहेत शर्ली बॉचवे. आणि विशेष या कोणत्या देशाच्या आहेत, तर या घाना देशाच्या आहेत. म्हणजे घाना देशाच्या शर्ली या सरचिटणीस पदावरती आलेल्या आहेत. आता विशेष गोष्ट अशी आहे की शर्ली या पदावर येणाऱ्या एकूण मध्ये कितव्या सरचिटणीस असतील, तर एकूण मध्ये 7व्या सरचिटणीस आहेत. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, महिला म्हणून सरचिटणीस पदावर नियुक्त होणाऱ्या जर त्या कितव्या महिला ठरल्या असतील, तर राष्ट्रकुलच्या सरचिटणीस पदावरती विराजमान होणाऱ्या त्या दुसऱ्या महिला सरचिटणीस ठरलेल्या आहेत. आता दुसऱ्या महिला जर सरचिटणीस ठरल्या असतील तर स्वाभाविक आहे पहिल्या महिला कुणीतरी आहेत. मग पहिली महिला कोण आहे जी की या पदावरती विराजमान झाली होती, तर त्यांचं नाव आहे पॅट्रिशिया स्कॉटलँड. पॅट्रिशिया स्कॉटलँड ज्या कोणत्या देशाच्या आहेत, तर त्या आहेत डॉमिनिका देशाच्या. आणि डॉमिनिकी देशाच्या पॅट्रिशिया स्कॉटलँड या पहिल्या महिला आहेत ज्याने राष्ट्रकुलच्या काय म्हणून कार्य केले आहेत, सरचिटणीस म्हणून कार्य केलेत. महिलामध्ये शर्ली एकूण दुसऱ्या आहेत, पण यांचं आगळं वेगळं वैशिष्ट्य काय ठरते की त्या पहिल्या आफ्रिकन महिला आहेत. त्या पहिल्या आफ्रिकन महिला आहेत ज्या या पदावरती नियुक्त झालेल्या आहेत. म्हणजे घाना हा जो देश आहे तो आफ्रिका खंडात येतो. आणि त्या भौगोलिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर आफ्रिका खंडातल्या कोणत्याच देशाच्या आफ्रिका खंडातल्या कोणत्याच देशाच्या व्यक्तीने या पदावरती आजपर्यंत विराजमान झाले नव्हते. आणि आफ्रिका खंडातून येऊन सरचिटणीस पदावर नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. आणि एकूण मध्ये कितव्या महिला आहेत, तर दुसऱ्या महिला आहेत. आणि जर एकूण मध्ये पहिल्या महिलेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर त्या आहेत पॅट्रिशिया स्कॉटलँड, ज्या की कुठल्या आहेत, डोमिनिकाच्या. आणि विशेष याच्यासोबत लक्षात ठेवा राष्ट्रकुल संघटनेची जी स्थापनेबद्दलची पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी कायम लक्षात असू द्या. स्थापना 26 एप्रिल 1949 आहे. आणि याचं हेडक्वार्टर जर कुठे असेल तर याचं हेडक्वार्टर मात्र लंडनमध्ये आहे. आणि विशेष लंडन घोषणापत्रानुसारच राष्ट्रकुलची स्थापना सुद्धा झाली आहे. जी लंडन डिक्लेरेशन नुसारच याला स्थापन केलं गेलं आहे. मग आता ज्यावेळेस मल्टीलँग्वेज मध्ये प्रश्न येईल त्यावेळेस सगळ्यात महत्वाचे 3 स्टेटमेंट लक्षात ठेवा. एक वन लाईनर मध्ये प्रश्न आला तर तुम्हाला वाटत असेल प्रश्न कुठे टाकला जाईल, किती वेळा आहेत, असले लहान प्रश्न विचारले जात नाहीयेत. लहान प्रश्न का म्हणत आहे तर एक विधान माझं लक्षात ठेवा, आयोगाचा एंगल हा आपल्या विचारापेक्षा उलटा चालतो. कसा उलटा चालतो, 7व्या सरचिटणीस आहेत, दुसऱ्या महिला आहेत, पहिल्या आफ्रिकन महिला आहेत. हे जवळपास प्रॉपर अभ्यास करणाऱ्या 90% विद्यार्थ्यांना माहित असतं. त्याच्यामध्ये या 3 स्टेटमेंट तुम्हाला माहित आहेत म्हणजे तुम्ही खूप मोठं काम केलात असं स्वतःला समजायची गरज नाहीये. कारण प्रश्न जर वन लाईनर टाईप मध्ये टाकला आयोगाने तर आयोगाची बुबली फक्त एकाच ठिकाणी असते. आयोग तुम्हाला पूर्ण माहिती ऑलरेडी प्रश्नामध्ये देऊन टाकतं. का बरं देऊन टाकतं त्याचं कारणही सांगतो की तुम्हाला प्रश्न वाचण्यासाठी जर वेळ लागला आणि ऍज कम्पेअर टू अदर स्टुडंट्स तुमची तिथं 30 सेकंद जरी जास्त खर्च झाले तर महाराष्ट्रात काही असे मुलं आहेत जे की त्या 30 सेकंदामध्ये पुढला प्रश्न सोडून त्याच्या पुढल्या प्रश्नाला पोहोचलेले असतात. आणि त्यांच्या तुलनेत जर तुम्ही मागं पडलो की तिथं आपोआप तुमची मार्क काय होणार आहेत, कमी होणार आहे. आणि आयोग विधान देताना सांगतं की शर्ली बॉचेन यांची नियुक्ती झाली आहे, त्या अशा 7व्या सरचिटणीस राहिल्या किंवा पहिल्या दुसऱ्या महिला ठरल्या. आणि हे सगळं देऊन शेवटी एकच वाक्य देतं जे की सहज असतं पण आपण वाचत असताना दुर्लक्ष त्यालाच करतो.
त्या पुढीलपैकी कोणत्या देशाच्या नागरिक आहेत. बस एवढंच एक विधान असतं आणि त्याच्यावरच उत्तर तुम्हाला काढायचं असतं. आणि स्वाभाविक आहे, आपण वाचत असताना त्यांच्या देशाकडे इतकं काळजीपूर्वक कधीच बघत नाही. आपण काळजीपूर्वक काय बघतो, आम्हाला लहानपणापासून एक माइंडसेट बनलाय, जितका डेटा स्टॅटिकल असतो पहिला सातवा म्हणजे हे जे क्रम असतात ते पाठ ठेवण्यातच आमचं आयुष्य जाणार आहे. खरंच सांगलं. आता तुम्हाला काय वाटतं, तुम्ही जर सहज बघितलं असतात, तुम्ही आता मी सांगण्याच्या अगोदर सुद्धा तुमच्यासाठी महत्वाचे 3 स्टेटमेंट होते. पहिली आफ्रिकन महिला, 7व्या सरचिटणीस आणि दुसऱ्या महिला. पण घाना या देशाला हायलाइट तुम्ही केला नव्हता आणि आयोगालाही माहिती आहे की सायकोलॉजी सोबत कसं खेळायचं असतं. आणि तुम्हाला प्रश्न एक्झॅक्टली त्यांच्या देशावरच विचारला जाऊ शकतो. कारण का, ही आयोगाची पॉलिसी आहे. तुम्ही सर्व डेटा एकदम भारी वाचलात. याचं कारण काय माहितीये का, तुमची आयोगाबद्दल तक्रारच निर्माण होत नाही. का बरं तक्रार निर्माण होत नाही, याचं कारण सांगतो. तुम्ही यांच्याबद्दलची प्रश्न ज्या वेळेस पाहतात त्यावेळेस तुम्हाला प्रश्न ओळखीचा वाटतो. प्रश्न कसला वाटतो? ओळखीचा वाटतो. अननोन प्रश्न जर असेल तर तुम्ही म्हणतात की प्रश्न कुठून आलता, की आयोगानं काहीही काढले, असं होतंय. पण जेव्हा प्रश्न ओळखीचा दिला जातो आणि प्रश्नामध्ये असा भाग विचारला जातो की विद्यार्थी टोटली त्याला दुर्लक्ष करतात किंवा सहज प्रवाहात वाचतात, तर तो असा भाग असतो, तो मात्र देशाचा. त्यामुळं एक विधान माझं कायम लक्षात ठेवा, जेव्हा पण तुम्ही स्वतःही आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थेच्या प्रमुख पदावर नियुक्त झालेल्या व्यक्तीचा अभ्यास करत आहात त्यावेळेस त्याचा देश हायलाइट असला पाहिजे. म्हणजे हायलाइट असला पाहिजे. तुम्हाला त्याचा देश माहीतच असावा लागतो की तो कोणत्या देशाचा आहे. नियुक्त कधी झाला एखाद्या वेळेस विसरला तरी चालतंय. तुम्ही नियुक्तीची तारीख मात्र लक्षात ठेवण्यात परफेक्ट असतात. नियुक्तीची तारीख लक्षात ठेवण्याची गरज पडत नाही. एवढंच लक्षात ठेवा की एप्रिल 25 मध्ये नियुक्त झाला होता. याच्यापेक्षा जास्त काही लागत नाहीये. पण किमान वन लाईनर जर क्वेश्चन आला आणि सहज गुगली टाकता यावं असं जर कोणता भाग असेल या प्रश्नामध्ये, तर एकमेव यांचा देश. कारण का, यांचं नाव बघून सुद्धा आम्हाला पुन्हा कळत नाही की त्या कोणत्या देशाच्या आहेत. भारतातली नावं कळायला सोपे जातात का, जात नाही 100%. पण आंतरराष्ट्रीय नाव, हे नावच तुमच्या किती दिवस लक्षात राहील हीच भानगड आहे. पहिल्या महिलेचं नाव तर लईच अवघड वाटलेले, पॅट्रिशिया स्कॉटलँड, देश आहे डोमिनिका. हे कशामुळे होते माहितीये का तुम्हाला? याचं कारण आहे, हे विदाऊट रिझन कधीच होत नाही. याचं कारण काय आहे, असले शब्द आले का तुम्ही त्याचा उच्चारही करत नाहीत, वारंवार त्याला वाचतही नाहीये. त्याच्यामुळं तुम्हाला काय वाटते, हे शब्द किंवा हे नावं लक्षात ठेवणं कसं कार्यक्रम अवघड आहे. काहीच नाही, रोज तुम्ही 10 नावं असले कुठलीही लिहा, कुठलीही म्हणतो, रोज 10 नावं. त्याच्यानंतर एका महिन्यानंतर हे नावं उच्चार करणंही आणि लक्षात ठेवणंही तुम्हाला अवघड कार्यक्रम वाटत नाहीये. एवढं जरी लक्षात राहिलं तरी बस झालं. यानंतर आहे दुसरं व्यक्तिमत्व जे चर्चेमध्ये राहिलेलं आहे, ते आहे वालदेसी उकारजी. वालदेसी उकारजी. वालदेसी उकारजी चर्चेत राहण्याचं अध्यक्ष कारण असं आहे, इंटरपोल नावाची जी संघटना आहे, या इंटरपोल नावाच्या संघटनेच्या महासचिव पदावरती यांची नियुक्ती झाली आहे. आणि विशेष, उकारजी जर कोणत्या देशाचे असतील तर त्या ब्राझीलचे पोलीस महासंचालक होते. ब्राझीलचे पोलीस महासंचालक होते आणि आता त्यांची नियुक्ती इंटरपोलच्या महासचिव पदावरती झाली आहे. आता याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट सांगतो की वालदेसी उकारजी पोलीस महासंचालक होते ब्राझीलचे. आता कुठे नियुक्त झाल्यात? महासचिव इंटरपोल. इंटरपोल आहेच काय, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटना आहे. हिचं पूर्ण नाव काय आहे? आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटना. याला शॉर्टकटमध्ये काही लोक म्हणतात इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन, ICPO. आणि या ICPO ची स्थापना जर कधीची असेल तर ICPO ची स्थापना आहे 1923 सालची. आणि याचं मुख्यालय कुठे असेल तर याचं मुख्यालय आहे लिओन, फ्रान्स. लिओन, फ्रान्स इथं त्याचं काय आहे? मुख्यालय आहे. आणि स्टील डेट 196 देश याचे सदस्य राष्ट्र आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर जे आंतरराष्ट्रीय गुन्हे होतात, या आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांना
कमी करण्यासाठी ही आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटना स्थापन झाली, जिचं शॉर्टकट नाव आपण काय वापरतो, इंटरपोल वापरतो. आणि या इंटरपोलची स्थापना कधीची आहे, 1923ची आहे. जेवढे विद्यार्थी तलाठी भरती, पोलीस भरती देणार आहेत, मॅक्झिमम टाइम तुम्हाला ज्या संघटनेचं मुख्यालय विचारलेलं आहे ती आहे इंटरपोल. त्यामुळं लक्षात ठेवा, आम्हाला मोजके काही शहरं माहिती आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावरची, लाईक दॅट पॅरिस असेल, न्यूयॉर्क असेल, जिनिव्हा असेल, हे असे काही मोजके शहरं आम्हाला माहित आहेत. पण असं एखादी युनिक नाव आले की लक्षात राहणं अवघड आहे. तर फ्रान्समधल्या लेऑनमध्ये इंटरपोलचं काय आहे, तर मुख्यालय आहे. आणि त्याच्या महासचिव पदावरती आता नियुक्ती कुणाच झाली, वालदेसी उकारजी. आणि हे कोणत्या देशाचे आहेत, तर ते मात्र ब्राझीलचे आहेत. कोणत्या देशाचे आहेत, तर ते मात्र ब्राझीलचे आहेत. त्यामुळे यांना लक्षात असू द्या. आणि यानंतर तिसऱ्या क्रमांकाचे व्यक्तिमत्व आहे जे आजच्या लेक्चरला आपण पाहणार आहोत, चर्चेत असलेलं, ते आहे नेतोम्बो नंदी नदैत्वाह. महिला असतील का पुरुष असतील, माझा प्रश्न साधा आहे बस. महिला की पुरुष, कशावरून महिला कशावरून वाटते, नावावरून तर लॉजिक लागण्याचा प्रश्नच नाही ना. कोणत्या देशाचे असतील, महिलाच आहेत, लक्षात असू द्या. कोण आहेत, महिलाच आहेत. चर्चेत आहेत 21 मार्च 2025. इथं मात्र तारीख लक्षात असणं गरजेचं आहे. का गरजेचं आहे ते सांगतो. 21 मार्च हा नामिबियाचा स्वातंत्र्य दिन आहे. 21 मार्च हा नामिबियाचा काय आहे, स्वातंत्र्य दिन आहे. आणि 21 मार्च 2025 याचा अर्थ आहे नामिबियाच्या स्वातंत्र्य दिनी. नामिबियाच्या स्वातंत्र्य दिनी नदैत्वाह यांनी नामिबियाच्या राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ ग्रहण केलेली आहे किंवा त्या नामिबियाच्या राष्ट्राध्यक्षा झाल्या आहेत. आता विशेष गोष्ट अशी आहे की जे नोव्हेंबर-डिसेंबर 2024 मध्ये इलेक्शन पार पडलं होतं, त्या इलेक्शनमध्ये यांनी प्राप्त केलेली मतं किती असतील, तर ते मात्र 57% मतं प्राप्त केलेली आहेत. आणि यांचा पक्ष कोणता असेल, तर SWOAP, याला शॉर्टकटमध्ये म्हणतात सॉप. यालाच म्हणतात शॉर्टकटमध्ये सॉप. आणि ज्या वेळेस अशी कुठली निवडणुकीमध्ये एखादा काही विषय चर्चेत असतो, त्यावेळेस त्यांना मिळालेली मतं आणि त्यांचा पक्ष या दोन गोष्टी माहीत असणं गरजेचं असतं. मग नोव्हेंबर-डिसेंबर 2024 साली झालेल्या इलेक्शनमध्ये यांच्या सॉप पक्षाला एकूण मतापैकी 57% मतं मिळाली होती. आणि त्या कारणामुळे 21 मार्च 2025 जो की नामिबियाचा स्वातंत्र्य दिन सुद्धा आहे, आणि या स्वातंत्र्य दिनी त्यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ ग्रहण केले. आणि विशेष नामिबियाच्या राष्ट्राध्यक्षा होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. त्यामुळं नंदी नदैत्वाह वर्ष 2025 मध्ये नामिबियाच्या राष्ट्राध्यक्ष पदावरती विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला आहेत. त्यामुळे त्या चर्चेमध्ये राहिलेल्या आहेत. त्यांना राष्ट्राध्यक्ष पदावर जाण्याच्या अगोदर तर त्यांनी कोणत्या पदावरती कार्य केलं असेल, तर त्यांनी उपपंतप्रधान म्हणून सुद्धा नामिबियाचं कार्य पाहिलेलं आहे. इव्हन परराष्ट्र व्यवहार या संदर्भात सुद्धा कार्य किंवा काम त्यांनी केलेलं आहे. आणि इव्हन नामिबियाची जी राष्ट्रीय सुरक्षा समिती आहे, या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या सदस्य म्हणून सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे, कार्य पार पाडलेलं आहे. म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या सदस्य, तशा नामिबियाच्या उपपंतप्रधान, तशाच नामिबियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून कार्य केलेल्या नदैत्वाह वर्ष 2025च्या नामिबियाच्या स्वातंत्र्य दिनी काय म्हणून पदग्रहण केले असतील, तर राष्ट्राध्यक्ष म्हणून केलेले आहे. आणि विशेष त्या राष्ट्राध्यक्ष होणाऱ्या जर नामिबियाच्या कितव्या महिला ठरल्या असतील, तर नामिबियाच्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. त्यामुळे 2025 मध्ये या सुद्धा काय राहिल्या आहेत, चर्चेमध्ये
राहिलेले आहेत. हे 3 व्यक्ती आहेत जे 2025च्या दृष्टिकोनातून आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. यानंतर एक घटक घेतो अशी माझ्याकडे 7-8 मिनिट तुमची आहेत, जो की आंतरराष्ट्रीय स्तरावरचाच आहे. भगवद्गीता किती विद्यार्थ्यांना माहिती आहे? सगळ्यांनाच माहीत असेल, विषयच नाही. भगवद्गीता 2025 मध्ये चर्चेत राहिली होती का? भगवद्गीता 2025 मध्ये चर्चेत राहिली होती का? 2 नावं एकदाच सांगतो मी. यापैकी एक आहे भगवद्गीता. कोणी कुणाला सांगितली होती? कृष्णाने अर्जुनाला सांगितली होती. कशासाठी सांगितली होती? अर्जुनाने कृष्णाला सांगितली होती. कोण कोणाला सांगितली? कृष्णाने अर्जुनाला. कशासाठी सांगितली होती? काहीतरी कारण असेल ना. बरं, भगवद्गीता कुणी लिहिली? भगवद्गीता कुणी लिहिली आहे, माझा प्रश्न हा आहे. महर्षी. बरोबर आहे. भगवद्गीता कोणी लिहिली? ऋषी व्यास किंवा महर्षी व्यास. किती श्लोक आहेत भगवद्गीतेत? 700 श्लोक आहेत. किती श्लोक आहेत? 700 श्लोक आहेत. आणि 700 श्लोक म्हणजे काय आहे? जे तुम्ही महाभारत म्हणतात, महाभारत कोणी लिहिले? महाभारत कोणी लिहिले? सॉरी, महाभारत कोणी लिहिले? एवढं का कोमात गेलात? बरोबर आहे की उत्तर. महाभारत कोणी लिहिले? व्यासानेच लिहिले ना महाभारत पण. हा, मग भगवद्गीता वेगळं पुस्तक नाही, मला हे सांगायचंय. हे जे महाभारत लिहिले व्यास आहेत का? त्या महाभारतामध्ये 18 पर्व आहेत. महाभारतात किती पर्व आहेत? 18 पर्व. या 18 पर्वापैकी एक आहे भीष्म पर्व. 18 पर्वापैकी एक कोणतं पर्व आहे? भीष्म पर्व. आणि या भीष्म पर्वातले 700 श्लोक, भीष्म पर्वातले किती श्लोक? 700 श्लोक म्हणजे भगवद्गीता आहे. दुसरं काही भगवद्गीता वेगळं पुस्तक आहे अशातला भाग नाहीये. ज्या ऋषी व्यासाने महाभारत लिहिलं ते महाभारत एकूण किती पर्वाचं आहे? 18 पर्वाचं आहे. आणि त्या 18 पर्वापैकी एक म्हणजे कोणतं पर्व आहे? भीष्म पर्व आहे. आणि या भीष्म पर्वातले 700 श्लोक म्हणजेच काय आहे तर भगवद्गीता आहे. मग आता भगवद्गीतामध्ये तुम्ही म्हणतात की कृष्णाने अर्जुनाला काय सांगितले आहे? भगवद्गीता सांगितलेली आहे. हा कृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद आहे असं म्हणल्यास काय होईल? अर्जुन आणि कृष्ण. कारण अर्जुन कृष्णाला काय विचारायचा? प्रश्न विचारले वाघानो. काय विचारायचा? प्रश्न. उत्तर कोण द्यायचं? कृष्ण द्यायचा. म्हणजे अर्जुन आणि कृष्ण या दोघांचा संवाद म्हणजेच काय आहे? भगवद्गीता आहे. आणि तो कोणता भाग आहे तर तात्विक भाग आहे. हा एकदम फिलॉसॉफिकल पार्ट आहे. कारण अर्जुनाला जे प्रश्न पडायचे त्याचे फिलॉसॉफिकल आन्सर कोण देत होतं? कृष्ण देत होता. पण आता एक्झॅक्टला प्रश्न माझा असा आहे की भगवद्गीतेमध्ये हे 700 श्लोक असतील जे की अर्जुन आणि कृष्ण यांचा संवाद व्यक्त करतात. हा संवाद किती घटकावर होता? म्हणजे कोणत्या कोणत्या बाबीवरती चर्चा झाली होती अर्जुन आणि कृष्ण यांच्यामध्ये? एक होता धर्म. दुसरा सांगा. दुसरा होता कर्म. तिसरे होती भक्ती. आणि चौथं होतं ज्ञान. या 4 घटकावरती जो तात्विक संवाद अर्जुन आणि कृष्ण यांच्यामध्ये झाला होता तो भीष्म पर्वातल्या किती श्लोकामध्ये आहे? 700 श्लोकामध्ये आहे. आणि त्यालाच आपण काय म्हणतो? भगवद्गीता म्हणतो. आणि ही भगवद्गीता ही कुणी लिहिली म्हटलं तर त्याचं उत्तर काय द्यावं लागेल आपल्याला? महर्षी व्यास. ही आहे भगवद्गीतेबद्दलची माहिती. यानंतर नाट्यशास्त्र हे सुद्धा एक ग्रंथच आहे. नाट्यशास्त्र सुद्धा काय आहे? ग्रंथच आहे. आणि नाट्यशास्त्र नावाचा ग्रंथ जर कोणी लिहिला असेल तर तो लिहिलेला आहे ऋषी भरत यांनी. कोणी लिहिला आहे? ऋषी भरत. पूर्वीच्या काळामध्ये नाट्य असेल, नृत्य असेल, संगीत असेल किंवा सौंदर्य असेल, चारही गोष्टी नाट्यशास्त्रामध्ये, एक नाट्य, दुसरं नृत्य, तिसरं संगीत आणि चौथं जर काय असेल तर ते आहे सौंदर्य. या 4 बाबींचा पाया भारतामध्ये ज्या शास्त्राने किंवा ज्या पुस्तकाने घातला
तो आहे नाट्यशास्त्र. भगवद्गीता आणि नाट्यशास्त्र या दोन्हींचे हस्तलिखित काही पुरावे भारताच्या एका पुण्यामधल्या, विशेषतः पुण्यामधल्या एका संस्थेमध्ये जतन करून ठेवले आहेत. मग आता आंतरराष्ट्रीय स्तरावर एक अशी संघटना आहे जिचं नाव आहे युनेस्को, जी युनायटेड नेशन्सची एक स्पेशलाइज्ड संस्था आहे. युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन असं त्याचं पूर्ण नाव आहे. या युनेस्कोच्या वतीनं बरेच वेगवेगळे दर्जे दिले जातात आणि याच युनेस्कोच्या वतीनं मेमरी ऑफ वर्ल्ड रजिस्टर हा एक दर्जा दिला जातो. मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर हा दर्जा दिला जातो. आता हा जो दर्जा युनेस्को कडून दिला जातो तो कशाला दिला जातो? जे कुठले प्राचीन काळातले हस्तलिखित ग्रंथ आहेत किंवा जो कुठला मौखिक म्हणजे तोंडी साधलेला संवाद आहे त्याचं जतन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर युनेस्को मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर हा दर्जा प्रदान करते आणि प्रति 2 वर्षाला हा दर्जा दिला जातो. विशेष गोष्ट अशी आहे की आजपर्यंत जगामधल्या अशा लिखितांना, मौखिक संवादांना, अशा 570 बाबींना अशा प्रकारचा दर्जा दिला गेला आहे. वर्ष 2025 मध्ये भगवद्गीता आणि नाट्यशास्त्र या 2 ग्रंथांना या प्रकारचा दर्जा दिला गेला आहे. म्हणजे मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर मध्ये नोंदणी झालेले वर्ष 2025 चे जर 2 ग्रंथ कुठले असतील तर त्यापैकी एक आहे भगवद्गीता, जे कोणी लिहिले? महर्षी व्यासाने लिहिले. आणि नाट्यशास्त्र जे कोणी लिहिले? ऋषी भरत याने लिहिलेलं आहे. आणि यामुळे या 2 ग्रंथासह आतापर्यंत हा दर्जा मिळवणारे भारतातले किती एकूण असे घटक असतील तर आजपर्यंत भारतातल्या एकूण 13 घटकांना मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर या प्रकारचा दर्जा दिला गेला आहे. ते लक्षात ठेवा. आणि या 13 पैकी रिसेंटचे 2 कोणते आहेत? तर एक आहे भगवद्गीता, जे महर्षी व्यासाने लिहिली, ज्याच्यामध्ये 700 श्लोक आहेत. आणि 700 श्लोक कोणत्या पर्वातले आहेत? तर भीष्म पर्वातले आहेत, ज्याच्यामध्ये अर्जुन आणि कृष्ण यांचा तात्विक संवाद दिलेला आहे. आणि हा तात्विक संवाद ज्या 4 घटकावरती आधारलेला आहे त्यापैकी एक आहे धर्म, दुसरा आहे कर्म, तिसरा आहे भक्ती आणि चौथा आहे तो मात्र ज्ञान. आणि त्यानंतर नाट्यशास्त्राला सुद्धा हा दर्जा दिला गेला किंवा नोंदणी केली गेली, जे ऋषी भरतने लिहिलेलं आहे. आणि नाट्य, नृत्य, संगीत आणि सौंदर्य या 4 घटकाबद्दलची माहिती या नाट्यशास्त्र पुस्तकामध्ये दिली गेली आहे. विशेष गोष्ट, भारतामध्ये याचा पाया याच ग्रंथाने घातला आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाहीये. त्यामुळं ऋषी भरत लिखित नाट्यशास्त्र आणि ऋषी व्यासा लिखित भगवद्गीता या दोघांनाही युनेस्कोने मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर मध्ये नोंदणी केल्यामुळं भारतातला असा दर्जा प्राप्त करणाऱ्या एकूण घटकांची संख्या किती वरती गेली? 13 वरती गेली. आणि जगामध्ये असे एकूण किती आहेत? तर 570 आहेत. असे किती आहेत? तर 570 आहेत. आजच्यासाठी इथे थांबूया. जेवढ्या काही आंतरराष्ट्रीय परिषदा आणि जागतिक घडामोडी जे सांगितलेल्या आहेत एवढेच घटक 2025च्या जून पर्यंतचे महत्वाचे आहेत. सोमवारच्या लेक्चरला 1 डे मध्ये 6 महिन्याच्या प्रादेशिक घडामोडी संपतात. सोमवारी प्रादेशिक घडामोडी चालू करेल. 1 बाय 1 घटक जर काढले तर 5-6 घटक इतकी दिवसात संपलेले आहेत जवळपास. ओके. आणि ते पण एकदम टू द एक्झाम पॉइंट आहे. टू द एक्झाम पॉइंट. एवढा डेटा जर तुम्हाला वाचायचा असेल, आता जेवढा एक्स्ट्रॅक्ट करून दिले, तुम्ही जाऊन परिक्रमा घ्या. 6 माईक असेल तर 6 माईक घ्या. जवळपास 300 पानं वाचावं लागते एवढा घटक एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी. डे फर्स्ट टू आजपर्यंत जेवढं शिकवले तेवढा डेटा कलेक्ट करण्यासाठी 350 पानं डोळे झाकून वाचावं लागतं. आणि 300 ते 325 पानं वाचल्यास एवढाच डाटा परीक्षेच्या ओरिएंटेड कामाचा निघतो. नाहीतर बाकी पानं वाचायची म्हणून वाचावी लागतात. आतासाठी इथे थांबूया. थँक्यू.